जय हिंद. यस, जय हिंद मित्रांनो. चला, तर आजच्या या भागामध्ये आपण IPC आणि CRPC मधील जी सध्या चर्चेमध्ये असणारी जी कलमे आहेत ते आपण आज पाहणार आहे. याचा फायदा जो की आपल्या येणाऱ्या PSI मुख्य परीक्षेमध्ये जो की कायदे या घटकावरती विचारण्यात येणारे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी जो की आपल्याला होईल. चला, येऊ द्या बाकीचे सर्व. Yes, good evening. चला, IPC आणि CRPC मध्ये सध्या चर्चेमध्ये असणारी कलमे, बरोबर, चर्चेमध्ये असणारी कलमे हे जे की आज आपण पाहणार आहे आणि जे की सध्या आपल्या कोरोनाच्या संदर्भात असणारी सुद्धा जे की महत्त्वाचे आहे, ज्याचा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्यावरती. बरं, आपण जर एक ॲनालिसिस जर तुम्हाला लक्षात आला असेल की करंट बेस प्रश्न असतात. कोणताही विषय घ्या तुम्ही, आपला इकॉनॉमिक्स असू द्या, जॉग्रफी असू द्या, बरोबर, की ज्याच्यावरती करंट रिलेटेड प्रश्न आयोग विचारतो. बरोबर, त्यामुळं हा सुद्धा आपण कायदा हा जो घटक आहे तर तो सुद्धा त्याला करंटचा बेस किंवा करंटच्या रिलेटेड प्रश्न कोणते येऊ शकतात, कोणते कलम करंटच्या रिलेटेड आहेत हे पाहणं गरजेचं आहे. बरोबर, तर ते जे की आज आपण पाहूया. चला, त्याचबरोबर सगळ्यांना, चला, आपल्यापैकी तर सर्वजण तर जुनेच आहेत आणि आपण सर्वांनी याच्या आधी IPC, CRPC, एव्हिडन्स ॲक्ट हे संपूर्णपणे पाहिलेले आहेत. बरोबर, आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांना नक्कीच हे प्रश्न पडले असतील. IPC 141 काय आहे, CRPC 144 मध्ये काय, कोणती तरतूद आहे, IPCचं 270 काय आणि CRPCचं 46 काय. बरोबर, किती जणांनी अजून कायदे सुरुवात केलेली नाहीये? बाकीचे आपले सर्व तर झालेलेच आहेत. नवीन कोण आहेत का की ज्यांनी अजून कायद्याला सुरुवातच केलेली नाहीये किंवा कायदा IPC काय पाहिलं सुद्धा नाही? येस, ओके, काय हरकत नाहीये. तर आपण नवीन आता जे की काय आपले मायनर कायदे तर आपले संपूर्णपणे झालेले आहेत. बरं, मायनर कायदे आपले संपूर्णपणे झालेले आहेत. तर आपण जे की उद्यापासून संपूर्ण मेजर कायदे, बरं, मेजर कायदे सविस्तरपणे पाहणार आहे. आज फक्त आपण काय पाहणार आहे की ठीक आहे, मेजरमध्ये IPC, CRPC आणि एव्हिडन्स ॲक्ट. ठीक आहे, तर हे जे की आज आपण पाहणार आहे. उद्यापासून IPC होईल. आज फक्त आपण काय करणार आहे, सध्या चर्चेमध्ये असणारी कोणती कलमे आहेत, बरं, IPC मधील आणि CRPC मध्ये सध्या चर्चेमध्ये असणारी कलमे. चला, हे चित्र काही 5-6 महिन्यांपूर्वी, बरं, 5-6 महिन्यांपूर्वी आपण सर्वांनी पाहिलं असेल. बरोबर, जो की काय जमाव बेकायदेशीरपणे जमलेला किंवा जी लोकांना जमण्यास मनाई जी होती, बरोबर, कोरोनाच्या काळामुळे जे लॉकडाऊन जे होतं, व लॉकडाऊनमध्ये सुद्धा अशा प्रकारचं चित्र आपण सर्वांनी पाहिलं असेल. मुंबईच्या स्टेशनला जे की काय जमलेली लोक आपापल्या घरी जाण्यासाठी, बरं, आपापल्या घरी जाण्यासाठी लोकांची असणारी ही गर्दी होती. बरं, चला, स्लाइड जर क्लिअर दिसत नसेल तर राईट साईडला जे 3 डॉट आहे त्याच्यावरती क्लिक करून क्वालिटी हे करा, जेणेकरून तुम्हाला स्लाइड क्लिअर दिसेल. ठीक आहे, बरं, हे चित्र आपण पाहिलं. आणि जो की बेकायदेशीर जमाव, आता बेकायदेशीर जमाव म्हणजे काय ते सर्व आपण ह्याच्यामध्ये पाहूया. तर IPCचं कलम 141, बरं, प्रकरण 8 IPCचं प्रकरण, त्याचबरोबर सार्वजनिक प्रशांततेच्या विरोधी अपराधाविषयी आहे.
चला, सध्याचा सुद्धा तुम्हाला माहिती असेल, सध्या जे आता रात्रीच्या वेळची असणारी जी जमावबंदी आहे, बरं, रात्री 5-11 वाजता जे आता सर्व बंद होते लवकरात, बरं, सकाळपासून रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत जे की असणारी 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमायचं नाहीये, तर जो की काय असणार आहे, बेकायदेशीर जमाव असणार आहे. बरं, 141 कलम 141, 5 किंवा त्याच्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमल्यावर त्या जमावातील घटक व्यक्तींचं जर समान उद्दिष्ट जर पुढील प्रमाणे असेल, तर त्या जमावाला काय म्हटलं जाणार आहे, बेकायदेशीर जमाव असं संबोधण्यात येणार आहे. बरं, तर याच्यामध्ये कोणकोणत्या बाबतीमध्ये असू शकतो, तर ते पाहूया आपण. केंद्र किंवा राज्य शासन, बरं, केंद्र किंवा म्हणजे संसद आणि विधिमंडळ अथवा कोणताही लोकसेवक म्हणून कायदेशीर अधिकाराचा वापर करत असता त्याला फौजदारी बल प्रयोगाद्वारे किंवा फौजदारी बल प्रदर्शनाच्या माध्यमातून दहशत घालणं. बरं, लोक हे 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात आणि काय करतात, बल प्रयोग करतात, दहशत करतात. बरं, बल प्रदर्शनाच्या माध्यमातून दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव. दुसरं, कोणत्याही कायद्याच्या किंवा कोणत्याही वैध आदेशिकेच्या अंमलबजावणीला प्रतिकार करणं. बरं, आदेश निघालेला आहे की लोकांनी बाहेर पडू नये, तरी सुद्धा त्या ठिकाणी येतोय, त्या आदेशाचं काय करतोय, तो उल्लंघन करतोय. दुसरं जे की हे पहिलं जे होतं, लोकसेवक म्हणून जो कायदेशीर अधिकार वापरतोय त्याला दहशत घालणं, त्याच्यावरती बलप्रयोग करणं. बरं, दंगलीच्या याच्यामध्ये आपण पाहतो बऱ्याच वेळा अशा प्रकारचं कृत्य केलं जातं. त्याचबरोबर कोणतीही आगळीक करणं, बरं, आगळीक करणं, फौजदारी पात्र अतिक्रमण करणं, ठीक आहे, अन्य अपराध करणं. बरं, आगळी म्हणजे डायरेक्ट बस पेटवून देणं किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या साधनांची, मालमत्तांची नासधूस करणं, एखाद्या जागेमध्ये बेकायदेशीररित्या फौजदारी अतिक्रमण आहे आणि अन्य अपराध जर करत असेल तर तो काय असणार आहे, बेकायदेशीर जमाव असणार आहे. आणि एखाद्या व्यक्तीबाबत फौजदारी पात्र बल प्रयोग करून, बल प्रदर्शन करून त्याच्याकडे काय आहे, मालमत्तेचा कब्जा असेल, मग एखाद्या व्यक्तीची मालमत्तेचा त्याच्यावरती बल प्रयोग करायचा आणि ती मालमत्ता मिळवायची. बरोबर, आणि जो काही त्याचा अधिकार असेल, मार्गाधिकार असेल, पाण्याचा वापर असेल, अमूर्त असा जो काही हक्क असेल त्याच्यापासून त्याला वंचित करणं, असा कोणताही हक्क किंवा मानवी हक्क बजावणे हा सुद्धा काय बेकायदेशीर जमाव आहे. की एखादा बेकायदेशीर जमाव काय करतोय की त्या व्यक्तीचं मालमत्ता काढून घेतोय, स्वतः मिळवतोय, बरोबर, त्याचबरोबर त्याला वंचित करतोय. तर 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती जर असेल, असं सदरील कृत्य जर करत असतील तर तो काय असणार आहे, बेकायदेशीर जमाव असणार आहे. सर्वांना लक्षात आलं बेकायदेशीर जमाव म्हणजे काय? येस, बेकायदेशीर जमावाची ही जी की व्याख्या सांगितलेली आहे आपल्याला. बरं, आणि IPC मध्ये कसं आहे की एक कलम आपल्याला त्याची व्याख्या सांगतं आणि दुसरं कलम त्याची शिक्षा सांगतं. बरं, त्याचबरोबर आणखी काय यामध्ये 5 कृत्य सांगितलेले ते. तर फौजदारी पात्र बल प्रयोग करून, बरं, फौजदारी पात्र बल प्रयोग करून किंवा बल प्रदर्शन करून कोणत्याही व्यक्तीला जे करण्यास विधिताबद्ध नाहीये, बरं, कायदेशीररित्या एखाद्या व्यक्तीला ते कृत्य करण्यास तो हकदार नाहीये, त्याला ते कृत्य करण्यासाठी भाग पाडणं. बरं, समजा 5 पेक्षा जास्त व्यक्ती आले, तुमच्या समोर आले, तुम्हाला त्या म्हणले की जाळपोळ करायची आहे, बरं, तुम्हाला ते काय करतात, भाग पाडतात, तर ते सुद्धा काय बेकायदेशीर जमाव आहे. बलप्रयोग करण्यासाठी आपल्याला भाग पाडत असतील तर ते सुद्धा याच्यामध्ये येणार आहे. पण एखादा जो काही जमलेला जमाव असेल, जमाव जमला त्यावेळेस बेकायदेशीर नव्हता, नंतर तो बेकायदेशीर होऊ शकतो. बरोबर आहे. समजा एखादी सभा चालू आहे, बरं, सभा चालू आहे, इथं सभेचा नेता सभेला संबोधित करत आहे आणि या ठिकाणी भरपूर लोक जमलेले आहेत. बरं, या ठिकाणी सभेला भरपूर लोक जमलेले आहेत आणि पहिल्यांदा ज्यावेळेस ती लोक जमली, सभेला तर परवानगी होती, बरं, अचानक सभेच्या नेत्याने काय केलं की एखादं भडकाऊ भाषण केलं, त्याच्यामुळं जमाव काय झाला, प्रक्षुब्ध झाला, जमावाने जाळपोळ करण्यास, मालमत्तेचं नुकसान करण्यास सुरुवात केली. तर अशा वेळेस मग हा काय जमलेला जो काही जमाव होता सभेला जमलेला, तर तो त्या ठिकाणी काय असणार आहे, बेकायदेशीर जमाव असणार आहे. बरोबर.
तर हे जे की यामध्ये याचं स्पष्टीकरण सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे जो काही आधी जमलेला जमाव आहे, जरी त्याचं कृत्य बेकायदेशीर नव्हतं म्हणून तो एकत्र आला, पण अचानक काही कालावधीनंतर त्या नेत्याने जर हे केलं, स्टेटमेंट केलं, जेणेकरून तो जमाव काय झाला, बेकायदेशीर झाला. बरं, तर हे जे की तरतूद यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर 142 मध्ये बेकायदेशीर जमावाचा घटक असणं, बेकायदेशीर जमावाचा घटक असणं, त्याला माहिती की सदरील जमाव हा बेकायदेशीर आहे आणि त्याला त्या ठिकाणी थांबण्याचा कोणताही अधिकार नसताना त्याला निघून जाण्यासाठी, बरं, निघून जाण्यासाठीचे त्याला जे की काय सांगितलेलं आहे, तो त्या ठिकाणी थांबून राहतोय. बरं, थांबून राहत असेल तर तो जो की काय असणार आहे, जमावाचा घटक असणार आहे. बरोबर, CRPCचं 141 आणि 129 मध्ये काय सांगितलं आहे, CRPC 129 मध्ये येऊया ते सुद्धा येणार आहे. CRPC 129 जे की बेकायदेशीर जमावाला पांगवण्याची पद्धत सांगितलेली आहे. बरं, आता हा जो काही बेकायदेशीर जमाव झाला, जमावाने काय केलं, नासधूस करण्यास, मालमत्तेला नुकसान पोहोचवण्यास जर सुरुवात केली, मग त्या जमावाला कंट्रोल कसा करायचा. ठीक आहे, मुळात हा फरक लक्षात घ्या की IPC आणि CRPC मध्ये काय आहे. बरं, IPC आणि CRPC मधला फरक जर आपण पाहिला, IPC मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की जे कृत्य आहेत, बरं, एखादे जे अपराध आहेत, अपराधाचे कृत्य कोणते असतील ते सांगितलेले आहेत. त्याचबरोबर यांच्या असणाऱ्या शिक्षा सांगितलेल्या आहेत. बरं, मुख्यतः IPC मध्ये हे दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात, अपराध आणि शिक्षा, त्यांच्या व्याख्या आणि त्याची शिक्षेची तरतूद. CRPC मध्ये काय, CRPC हे जे की आपल्या पोलीस प्रशासनासाठी आणि न्यायालयीन व्यवस्थेसाठी, पोलीस आणि न्यायालयीन व्यवस्थेसाठी जे की असणारी मार्गदर्शिका आहे. बरोबर, हे जे की पोलीस आणि आपल्या न्याय व्यवस्थेला मदत करणारी संहिता आहे. बरोबर, न्याय व्यवस्थेला म्हणजे एखाद्या व्यक्तीला अटक कशी करावी, त्याचबरोबर न्याय व्यवस्थेनं कसं कृत्य काय करावं त्याच्यामध्ये, बरोबर, न्यायालयीन प्रक्रिया कशी पार पाडली पाहिजे, जबाब कसा नोंदवून घेतला पाहिजे, ती सर्व पद्धत हे जे की आपल्याला CRPC मध्ये पाहायला मिळते. आणि जे काही गुन्हे असतील तर ते IPC मध्ये त्याची शिक्षा. चला, 143 मध्ये शिक्षा सांगितलेली आहे. जो कोणी बेकायदेशीर जमावाचा घटक असेल, बरोबर, जो कोणी बेकायदेशीर जमावाचा घटक आहे त्याला जे की किती शिक्षा होऊ शकते, 6 महिन्यापर्यंत. बरं, 6 महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षा होईल जर तो त्या ठिकाणी काय बेकायदेशीर जमावाचा घटक असेल. त्याचबरोबर त्याला द्रव्यदंड सुद्धा होईल किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा जे की सांगितलेलं आहे. बरं, हे आपलं सध्या चर्चेमध्ये असणारं कलम आपण पाहतोय, बेकायदेशीर जमाव. बरोबर, त्यानंतर 144 मध्ये जर एखादा व्यक्ती हा जो की त्याच्याजवळ एखादं प्राणघातक हत्यार असेल, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन जर तो बेकायदेशीर जमावामध्ये सामील होत असेल, बरोबर, मग त्याला जी की शिक्षा साहजिकच जास्त आहे. मग याच्यामध्ये मग प्राणघातक हत्यार कोणतं, तर कोणतंही आहे, कोणतंही एखादे हत्यार असो की ज्याचा वापर हत्यार म्हणून एखाद्याला मृत्यू होण्यास कारण आहे. बरं, मृत्यू होण्यास कारण होईल असं कोणतेही हत्यार, मग ते काही असो, कुदळ असो, फावडा असो, जेणेकरून काय होऊ शकतो, किंवा गदा असो, त्याच्यामध्ये जे की कोणाचाही मृत्यू होणं संभवनीय आहे. आणि त्या हत्यारानिशी जर त्या जमावाचा जो घटक असेल तर त्याला शिक्षा किती सांगितलेली आहे, 2 वर्षापर्यंतचा कारावास. बरोबर, 2 वर्ष कारावासाची तरतूद त्याला जे की होईल 144 मध्ये IPCच्या. ठीक आहे, बाकी याच्यामध्ये हे CRPCचं 144 पाहता, CRPCचं 144 हे CRPCचं आहे. आधीचं पाहिलं ते आपण IPCचं होतं. आता CRPC 144 मध्ये काय सांगितलेलं आहे की ज्याला आपण संचारबंदी जे म्हणतो, बरोबर, संचारबंदी ती जे की 144 मध्ये येते. उपद्रवाच्या किंवा अशांतिक संकटाच्या अशा तातडीच्या प्रकरणामध्ये आदेश काढण्याचा अधिकार आहे. बरं, आदेश काढण्याचे अधिकार तर कोण कोण आदेश काढू शकतं जेथे जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी आणि राज्य शासनाने खास अधिकार प्रदान केलेला अन्य कोणताही कार्यकारी दंडाधिकारी. बरं, हे 3 काय करू शकतात, म्हणजे DM, SDM आणि कार्यकारी दंडाधिकारी जे की
तहसीलदार वगैरे, तर त्यांना कार्यवाही करण्यात जर पुरेसं कारण असेल, बरोबर, कारवाई करण्यासाठी पुरेसं कारण आहे, तात्काळ प्रतिबंध करणं आवश्यक आहे, बरोबर, किंवा एखाद्या व्यक्तीला एखादी कृती करण्यापासून परावृत्त राहण्यासाठी किंवा त्याच्या ताब्यामध्ये असणारी जी काही मालमत्ता आहे त्याचा बंदोबस्त करण्याचे आदेश देण्यासाठी कायदेशीर नेमलेल्या व्यक्तीला अडथळा, त्रास किंवा क्षती पोहोचवण्यास, नुकसान होण्यासाठी, मानवी जीविताला, आरोग्याला, सुरक्षिततेला संकट उत्पन्न होण्यास, बरोबर, सार्वजनिक प्रशांतता बिघडण्यास, दंग्याला, दंगलीला प्रतिबंध होण्याचा जर संभव असेल तर हे अधिकारी काय करू शकतात, आदेश काढतील. त्यानुसार जे की काय संचारबंदी त्या ठिकाणी लागू होईल. बरं, कलम 144 आपण पाहतो की त्या भागामध्ये जर एखाद्या जर दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्यावेळेस काय केलं जातं, त्या भागापुरती जे की CRPC 144 लागू होतं. बरं, आता मध्यंतरी बरेच याच्यामध्ये पाहिलं असेल तुम्ही आपल्या कोरोनाच्या याच्यामध्ये जे कंटोनमेंट झोन जे होते, बरोबर, कंटोनमेंट झोनमध्ये जे की काय जे की CRPC 144 त्या ठिकाणी लागू होते. बरोबर, चला, त्याचबरोबर आपल्या मुंबई पोलीस कायद्यामध्ये सुद्धा तरतुदी आहेत पहा. हा जो की मुंबई पोलीस कायद्याचा कलम 33 समजलं का? ते CRPC 144 सर्वांना लक्षात आलं का? CRPCचं 144 आणि आपल्या IPCचं 144 सर्वांना लक्षात आलं का? सांगा मला. यस, ठीक आहे. त्यानंतर आपण MPA मधील महाराष्ट्र पोलीस ऍक्ट मधील कलम 33 पाहूया की ज्याच्यामध्ये सुद्धा सार्वजनिक ठिकाणी आणि रहदारीच्या नियमांचं सुव्यवस्थेसाठीचे नियम तयार करण्याचा जो की अधिकार आहे. बरोबर, आता ज्यांना संसर्गजन्य रोग झालेला आहे, बरोबर, संसर्गजन्य रोग म्हणजेच आपला आत्ताच सध्या संपूर्ण विश्वाला जे की झालेली महामारी कोरोना, बरोबर, संसर्गजन्य रोग झालेली व्यक्ती, जनावरे, मनुष्य, प्रेत यांची ने-आण करण्याला काय मनाई करता येते. बरं, तुम्ही पाहिलं असेल जे कोण एखादा संसर्गजन्य झालेला जो व्यक्ती आहे सध्या कोरोनामध्ये जो कोण एखादा एक्सपायर झाला असेल तर त्याची काय प्रेत ने-आण करण्याचं आपल्याला काय मुभा नाहीये. आपण त्याचे अंत्यसंस्कार करत नाही. ते संपूर्ण व्यवस्था जी की काय त्या हॉस्पिटलच्या माध्यमातूनच केली जाते. बरोबर, तर त्याची प्रेत ने-आण सर्वसामान्य व्यक्तींना ने-आण करण्याला काय मनाई आहे. दुर्गंधीयुक्त पदार्थ, कत्तलखाना हे जे की याच्यामध्ये कलम 33 मध्ये असणार आहे. आणखी एक महत्वाचं सध्या चर्चेमध्ये असणार संसर्गजन्य रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून, बरोबर, संसर्गजन्य रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून व्यक्तींना वेगळं ठेवणं, आयसोलेशन जे आपण म्हणतो, आयसोलेशनची तरतूद जी आहे तर ती जी की कलम 33च्या आपल्या KL मध्ये येते पहा. आयसोलेशन सध्या आता मध्यंतरी आता चर्चेमध्ये असणार ब्रिटन, बरोबर, ब्रिटनला नवीन स्ट्रेन सापडला, नवीन कोरोनाचा स्ट्रेन. त्याच्यामुळं ब्रिटनवरून जे येणारे कोण प्रवासी असतील, बरोबर, ब्रिटनवरून येणारे जे प्रवासी असतील भारतामध्ये तर त्यांना आपण काय करतो, आयसोलेशन करतो, आयसोलेट करतो. आयसोलेशन मध्ये त्यांना ठेवलं जातं आणि हे जे आयसोलेशन मध्ये ठेवण्याची जी तरतूद आहे तर ती जी की आपल्या कलम 33च्या EL मध्ये येते. बरं, तर हे सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. अशा पद्धतीनं सध्या आता चर्चेमध्ये असणार आहे ते. बरं, चला, तर हे लक्षात आलं असेल या ठिकाणी. चला, त्यानंतर याच्यामध्ये CRPCचं 154 काय कलम आहे, बरोबर, CRPC 154. येस, म्हणजे आता मुख्यतः आपला जो भर होता तर तो जो की आपल्या याच्याशी संबंधित होता कोरोनाच्या काळामध्ये सध्या कोणकोणतीच कलमे चर्चेमध्ये तर ते आपल्याला लक्षात आलं असेल. रोज काय कोविड-19
ची बॉडी जाते. येस, तर आता जरा कमी झालंय प्रमाण. त्याचबरोबर आपला रिकव्हरी रेट सुद्धा चांगला आहे, 96%, जे की काय आहे, ज्यांना जे बाधित झालेले आहेत त्यांचा रिकव्हरी रेट जो की येस हा जो की याच्यामध्ये हा येस शासकीय स्मशानभूमीमध्ये बरोबर आहे. येस, ठीक आहे. 154 जे की कशाबद्दलचं आहे, FIR दखल पात्र प्रकरणामध्ये वर्दी. बरं, FIR जी लिहिली जाते, बरं, पोलिसांना वर्दी देणं आणि अन्वेषण करण्याचे असणारे अधिकार आहेत. 154 FIR. बरोबर, अपराध, एखादा दखलपात्र अपराध जर घडल्याची वर्दी पोलीस ठाण्याचा अंमलदार, पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला जर तोंडी देण्यात आली. मग आता या ठिकाणी मग पोलीस ठाणे अंमलदार कोण असतो, तर शहरी भागामध्ये जर आपण पाहिलं असेल तर जो की काय PSI, त्याचबरोबर इकडं ग्रामीणला आपला हवालदार सुद्धा ठाणे अंमलदार होऊ शकतो. हवालदार आणि त्याच्यावरचे सर्व हे जे की काय ठाणे अंमलदार, त्यांना जर एखादा गुन्हा घडण्याची, बरोबर, त्यांना एखादा गुन्हा घडल्याची जर वर्दी दिली, त्यांना सांगितलं की अशा आमच्या घरामध्ये चोरी झाली किंवा जे की काय एखादा घरामध्ये दरोड हे झालं, ठीक आहे, खून झाला एखादा, तर त्याची लेखनिविष्ट करेल. त्यांना जी काय माहिती सांगितलेली आहे ती लेखनिविष्ट करेल जाईल किंवा आपल्या सांगण्यावरून करून घेईल. बरं, तुम्ही जे सांगताय ते लिहून घेतलं जाईल रायटर, आणि वर्दीदाराला, बरं, जो कोण फिर्यादी आहे त्याला ती वाचून दाखवली जाईल. आणि अशा प्रत्येक वर्दी मागे, बरं, अशा प्रत्येक वर्दी खाली मग ती लेखी घेतलेली असो किंवा लेखनिविष्ट करण्यात आलेली असो, ती देणाऱ्या व्यक्तीला स्वाक्षरी करावी लागणार आहे. बरं, हा जो आपला FIRचा जो नमुना असतो, FIRच्या नमुन्यामध्ये जे की काय त्याला तो लिहून घेतला जाईल. त्यानंतर लिहून घेतल्यानंतर त्या व्यक्तीची त्या ठिकाणी काय घेतली जाईल, सही घेतली जाईल. त्याला पहिल्यांदा वाचून दाखवलं जाईल आणि मग त्याची सही घेतली जाईल, स्वाक्षरी करावी लागेल. आणि यस, शासनाच्या नोंद या संबंधित जी काही विहीत करेल अशा नमुन्यानुसार त्या पुस्तकामध्ये ठेवली जाईल. ठीक आहे, तर हे जे की FIRचा आपला जो काही नमुना असेल त्याच्यामध्ये ती लिहून घेतली जाईल. आता फक्त दखलपात्राचीच असते का? यस, फक्त दखलपात्राचीच FIR बनते, अदखलपात्राची NC असते. नॉन कॉग्निझेबल, कॉग्निझेबल ऑफेन्स आणि नॉन कॉग्निझेबल, दखलपात्र आणि अदखलपात्र. दखलपात्र अपराध जे की काय, ज्याच्यामध्ये पोलिसांना तात्काळ दखल घ्यावी लागते आणि एखाद्या आरोपीला जे की तात्काळ विनावरंट अटक करण्याचे अधिकार दखलपात्र गुन्ह्यामध्ये असतात. अदखलपात्राची NC जी की लिहिली जाते 155 नुसार, बरं, NC 155, की ज्याच्यामध्ये वॉरंट शिवाय अटक करू शकत नाही. ठीक आहे, हा जो की फरक आहे दखलपात्र आणि अदखलपात्र मधला. त्याचबरोबर महिलांसंदर्भात असणारे जे गुन्हे आहेत, बरोबर, महिलांसंदर्भात असणारे गुन्हे कलम 326 आहे ऍसिड अटॅक, बरोबर, त्याचबरोबर 326B ऍसिड अटॅकचा प्रयत्न करणं, 354 ABCD हे जे की कशाबद्दलचे तर विनयभंग, बरोबर, 354 ABC आणि D हे जे की विनयभंगाच्या संबंधीची तरतूद, 376 बलात्कार, बरोबर, 376 बलात्कार, सामूहिक बलात्कार, ABCD सर्व आहे. ठीक आहे, गँगरेप, त्याचबरोबर 509 सुद्धा जे की कशाबद्दलचं तर विनयभंगाबद्दलचं आहे. बरोबर, कॉग्निझेबल आणि नॉन कॉग्निझेबल. दखलपात्राला कॉग्निझेबल ऑफेन्स, बरं, कॉग्निझेबल ऑफेन्स. आणि NC 155 जे की नॉन कॉग्निझेबल, अदखलपात्र. तर हे जे अपराध असतील महिलांसंदर्भात जे घडणारे गुन्हे, ऍसिड अटॅक, विनयभंग, बलात्कार, त्याचबरोबर असा अपराध केला असल्याचं किंवा अपराध करण्याचा प्रयत्न जरी असला त्याची माहिती महिला पोलीस अधिकाऱ्यानेच लिहायची. अशा महिलेने जर खबर दिली असेल, तिच्यावरती असा कोणता प्रसंग झाला असेल तर अशी माहिती ही शक्यतो महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच किंवा कोणत्याही महिला अधिकाऱ्याद्वारे नोंदवण्यात येणार आहे. बरं, महिला पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पाहिजे हे खबर घेण्यासाठी, याची वर्दी घेण्यासाठी. 154 FIR. 0 FIR एक हा शब्द तुम्ही ऐकला असेल, बरोबर. 0 FIR
0 FIR हा सुद्धा जे की सध्या चर्चेमध्ये आहे, बरं, जे की आपण पाहतो 0 FIRच्या संबंधात जर पाहिलं तर बऱ्याच वेळा काय होतं की एखादा गुन्हा समजा एखाद्या महिलेने काय केलंय, तिच्यावरती झालेला जो काय अतिप्रसंग असेल, बरं, समजा काय झालं, विनयभंग झाला एखाद्या स्त्रीचा, ती प्रवास करत असताना, बरं, ती समजा कुठे औरंगाबादला आहे, ठीक आहे, औरंगाबादवरून ती प्रवास करते पुण्यासाठी, त्याच्यामध्ये जे की काय तिचा एखाद्या वेळेस या ठिकाणी तिची चोरी झाली किंवा तिच्यावरती अतिप्रसंग झाला, तिची तक्रार तिने काय केलं, पुण्यामध्ये दिली, बरं, ती औरंगाबादवरून प्रवास करते, प्रवासामध्ये की ते तिची ज्यावेळेस ती या ठिकाणी पोहोचेल तिने तक्रार काय केलं, या आपल्या पुण्याच्या पोलीस स्टेशनला याची तक्रार दिली, बरं, तर ह्या ठिकाणी काय केलं जाणार आहे, सदरील गुन्हा कुठे घडलेला होता, तर औरंगाबादला, बरं, तर हे प्रकरण त्या ठिकाणी ट्रान्सफर केलं जाणार आहे, तिची तक्रार या ठिकाणी नोंद घेतली जाईल, तिची FIR या ठिकाणी नोंद केली जाईल, पण त्या ठिकाणी काय होईल, हे प्रकरण पुणे पोलीस स्टेशनचं जे की त्या ठिकाणचे औरंगाबादला जे की ट्रान्सफर केलं जाईल आणि मग औरंगाबादचे पोलीस या ठिकाणी मग त्या गुन्ह्याचा सदर तपास करणार आहे. ते याला जे की काय म्हटलं जातं, 0 FIR, म्हणजे कुठे कोणत्याही ठिकाणी जर कोणताही गुन्हा जर, हे फक्त गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यासाठीच आहे, बरं, गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे असतील तर त्याची 0 FIR नोंद केली जाते, बरं, सहसा जे की 354 376 मध्येच होतं, बरोबर आहे, बरं, तर याला जे की काय म्हटलं जातं, 0 FIR, बरं, 354 376 महिलांच्या संदर्भात हे शक्यतो 0 FIR दाखल करून घेतली जाते, ठीक आहे. चला, तर हे लक्षात आलं असलं आपल्याला 154 जे की काय FIR बद्दलचं आहे. त्याचबरोबर ठीक आहे, FIR त्यानंतर आपण पाहूया चला याच एक पाहूया. हे प्रकरण सुद्धा सध्या चर्चेमध्ये होतं, IPCचं प्रकरण 14, बरोबर, IPCचं प्रकरण 14 जे की का चर्चेमध्ये होतं तर पहा, सार्वजनिक आरोग्य जे की आता सध्या अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येकाचं आरोग्य हे चांगलंच असलं पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे. त्याचबरोबर सुरक्षितता, सोय, सभ्यता, नीतिमत्ता यांना असं बाधक अप्रधान विषयी आहे, बरोबर. आपल्या किंवा सार्वजनिक आरोग्याला जर एखादा व्यक्ती बाधा पोहोचत असेल, त्या व्यक्तीमुळे जर उपद्रव निर्माण होत असेल तर तो जो की काय असणारे गुन्हा आहे, बरोबर. आता याच्याशी संबंधित कलम कोणकोणते, तर हे 3 कलम लक्षात ठेवा. 268 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, सार्वजनिक उपद्रवाची व्याख्या सांगितलेली आहे. सार्वजनिक उपद्रव म्हणजे काय, त्याची व्याख्या. 269 मध्ये जीविताला धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असलेली हयगयची कृती, बरोबर, हयगयची कृती आहे. आणि 270 मध्ये एखाद्याच्या जीविताला धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असलेली घातकी कृती, ठीक आहे. हे जे की आपण सध्या कोरोनाच्या संदर्भात जे की काय संसर्गजन्य रोग आहे आणि त्याच्यामुळं होणारे इतरांना अपाय, बरोबर, त्याच्यामुळं जो व्यक्ती या ठिकाणी हयगयची कृती करत असेल किंवा घातकी कृती करत असेल तर तो काय असणार आहे, त्याला शिक्षा असणार आहे. पाहूया आपण ते सर्वात पहिल्यांदा सार्वजनिक उपद्रव म्हणजे काय, बरं, ज्याच्यामुळं जनतेला किंवा जे आजूबाजूला राहतात तेथील मालमत्तेचे ठिकाणांची ज्यांची वहिवाट आहे, ज्यांची मालमत्ता आहे, अशा सरसकट सर्व लोकांना काय सामायिकपणे जे की काय होणारी क्षती, बरोबर, होणार त्या सर्व एखाद्या लोकांमुळे काय होतं की ज्याच्यामुळं त्या तिथल्या राहणाऱ्या लोकांना, सोसायटीमधल्या लोकांना असेल, बरोबर, त्या कॉलनीमध्ये असणाऱ्या सर्व लोकांना काय होतंय, नुकसान होतंय, धोका होतोय किंवा त्रास होतोय. ज्यांना अशा कोणत्याही सार्वजनिक हक्क वापरण्याचा प्रसंग असेल त्या व्यक्तींना क्षती, अटकाव, धोका किंवा त्रास होणं अपरिहार्य आहे. अशी कोणतीही कृती, बरोबर. समजा काय होतंय की एखादा व्यक्ती
एक याच्यावरती सार्वजनिक उपद्रवाच्या संदर्भात एक केस सुद्धा चर्चेमध्ये होती की एखादा व्यक्ती काय करत होता सोसायटीमध्ये पक्ष्यांसाठी जे की काय धान्य टाकत होता. बरं, पक्ष्यांसाठी तो धान्य टाकायचा रोज, बरं, जेणेकरून त्या ठिकाणी त्याचा उद्देश जरी चांगला असता, पशुप्रेमी जरी असला तो, बरं, पशुप्रेमी जरी असला तरी सुद्धा काय त्या ठिकाणी धान्य टाकल्यामुळं त्या ठिकाणी जे पक्षी यायचे, बरं, ते पक्षी यायचे, पक्ष्यांमुळे त्या परिसरामध्ये त्या सोसायटीमध्ये होणारी सर्व घाण असेल, त्याचबरोबर समजा ते पक्ष्यांमुळे बऱ्याच वेळा काय होतं की दह्याच्या पारवे वगैरे असतात त्यांच्या एखाद्या व्यक्तीला दम्याचा सुद्धा त्रास होऊ शकतो. बरं, त्याच्यामुळं ह्या सदर सोसायटीने काय केलं होतं, याच्या विरुद्ध सार्वजनिक उपद्रव करतो म्हणून याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल केला होता किंवा त्याच्या विरुद्ध खटला दाखल केलेला होता. सुप्रीम कोर्टाने सुद्धा जे की हे दिलेलं होतं की सदरील व्यक्तीचं कृत्य जरी चांगलं असलं पण त्याच्यामुळे इतरांना काय होतंय, त्रास होतोय, त्यांना धोका होतोय किंवा त्यांना त्रास निर्माण होत असेल तर हा काय सार्वजनिक उपद्रव आहे. बरं, किंवा एखादा व्यक्ती काय करतोय, पाण्या किंवा त्या सोसायटीच्या लोकांना एखादा धोका किंवा त्रास होईल अशा पद्धतीनं एखादं कृत्य करत असेल, बरं, तर तो सार्वजनिक उपद्रवाबद्दल दोषी असणार आहे. बरं, सार्वजनिक उपद्रवाबद्दल दोषी असणारे मग ती कृती अवैध कृती असो किंवा कोणती कृती असो, बरं, सामायिक उपद्रवामुळे काही सोय किंवा फायदा जरी असला त्या कारणामुळे तो माफ होत नाही. बरं, तर ही सार्वजनिक उपद्रवाची आपल्याला सांगितलेली व्याख्या आहे. 269 आणि 70 सारखे जरी वाटत असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये फरक आहे. पहा, हयगईची कृती आणि घातकी कृती, बरं, हे दोन शब्द जर आपण पाहिले की जिच्यामुळं जीविताला धोकादायक असलेला रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असून हे स्वतःला माहिती आहे, बरं, स्वतःला माहिती आणि तसं समजण्यास कारण आहे, त्यामुळं कोणतीही कृती जो बेकायदेशीरपणे किंवा हयगईने करेल त्याला 6 महिन्यापर्यंत इतक्या कारावासाची शिक्षा जी की त्याला होऊ शकते, द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा त्याला होऊ शकतात. बरं, तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं हयगईची कृती, की समजा एखाद्या व्यक्तीला कोरोनाचे सिम्पटम्स आहेत, बरं, कोरोनाचे सिम्पटम्स आहेत, त्याला जे की काय सर्दी, खोकला, ताप आहे आणि इतरांना सुद्धा संसर्ग त्याचा होऊ शकतो. बरं, ती कोरोनाचा संसर्ग त्याला स्वतःला जाणीव आहे, बरं, त्याच्यामुळे इतरांना सुद्धा जर एखादं होऊ शकतो असं त्याला जर माहिती असेल तर त्याने प्रवास टाळला पाहिजे, सार्वजनिक ठिकाणी जाण्याचं टाळलं पाहिजे. बरं, त्या व्यक्तीनं त्याचबरोबर त्याला जे की काय अशा व्यक्तीनं जर बेकायदेशीरपणे तो ठिकाणी लोकांच्या घरी जात असेल, त्याचबरोबर सदरील कृत्य करत असेल बेकायदेशीरपणे आणि हयगईने जर ते वागत असेल सार्वजनिक ठिकाणी तर त्याला शिक्षा काय होऊ शकते, तर 6 महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. बरं, सदरील व्यक्तीला हयगईची कृती, ठीक आहे, आणि हा गुन्हा जो की काय NCI मध्ये येणार आहे, ठीक आहे, असं हे नाही, असं काय अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा आहे. 270 साठीचं कृत्याची एक उदाहरण जर आपण पाहिलं असेल आणि हा जो की गुन्हा दाखल सुद्धा झालेला आहे 270चा काय करतोय की ज्याच्यामुळं जीविताला धोकादायक असलेला कोणत्याही रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असून स्वतःला माहिती आहे तसं समजण्यास कारण आहे अशी कोणतीही कृती जो की घातकीपणाने करत असेल त्याला 2 वर्षापर्यंतचा कारावासाची शिक्षा होणार आहे. समजा एखाद्याला डायरेक्ट माहितीच आहे की मी कोरोना पॉझिटिव्ह आहे, बरोबर, मी काय कोरोना पॉझिटिव्ह आहे, संसर्ग मला झालेला आहे आणि इतरांना सुद्धा जर तो व्हावा म्हणून मी तसं जर एखादं घातकी कृत्य करत असेल, ठीक आहे, म्हणजे लोकांच्या अंगावरती थुंकणं असेल, बरोबर, हे मध्यंतरी झालं होतं पहा, हे जे की काय नाशिकमध्ये वाटतं पहा की डॉक्टरांवरतीच किंवा नर्सेसवरती सुद्धा जे की काय जे व्यक्ती थुंकले होते त्यांच्यावरती या कलमांतर्गत जे की कारवाई केली गेली 270 की ज्या संसर्ग रोगाचा जो की त्यांना स्वतःला माहिती आहे आणि ते घातकी कृती जर करत असतील, बरोबर, स्वतःला माहिती आणि ते इतरांना संसर्ग व्हावा म्हणून घातकीपणे कृत्य करत असतील तर त्यांना ही शिक्षा होणार आहे 2 वर्षापर्यंतची. सर्वांना समजलं काय? 268, 269 आणि 270 सर्वांना लक्षात आलेत का? येस, सार्वजनिक उपद्रव हे सुद्धा याच्यामध्ये आपला एखादा व्यक्ती
जे की काय इतरांना त्रास होईल अशा पद्धतीनं जर साऊंड सिस्टम वापरत असेल तर तो सुद्धा काय सार्वजनिक उपद्रव असणार आहे की ज्याच्यामुळे इतरांना नुकसान किंवा इतरांना त्रास होतोय. बरोबर, हे सुद्धा याच्यामध्ये सार्वजनिक उपद्रवामध्ये समजलं काय. 269 आणि 70 समजलेत का? सांगा. चला मग लाईव्ह जर नसेल तर ते लाईव्हला क्लिक करा. बरेच जण मागे पडत असतील बहुतेक. ठीक आहे. 268, 269 आणि 270 हे जे की या घटकावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरोबर, कारण हे सध्या चर्चेमध्ये असणारे कलम आहेत, त्यामुळं हे कलम लक्षात ठेवा. 268, 269, 70. 271 पृथकवासाची नियमाची अवज्ञा करणं. बरोबर, पृथकवासाच्या नियमाची अवज्ञा करणं. कोणतंही जलयान, बरोबर, कोणतंही जलयान जे की काय पृथकावस्थेमध्ये ठेवण्यासाठी किंवा पृथकावस्थेतील जलयानांच्या किनाऱ्याशी व जलयानाशी जे दळणवळण राहतं त्याच्या विनियमासाठी किंवा जेथे सांसर्गिक रोग फैलावलेला आहे ती ठिकाणं किंवा इतर ठिकाणं यांच्यामधील दळणवळणाचा नियम करण्यासाठी टेकलेल्या किंवा जारी केलेले जे काही नियम असेल कोणी जाणीवपूर्वक जर अवज्ञा करत असेल तर त्याला जे की काय 6 महिन्यापर्यंतचा कारावास होऊ शकतो. त्याला 6 महिन्याचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. आता याचं उदाहरण जर आपण पाहिलं, समजा काय की एखादा कॅप्टन एखादा जहाज आहे, बरं, एखादं समजा जहाज आहे क्रूज घ्यायचा राहील की याला सांगितलेलं आहे की मुंबईला कोरोनाचा मोठा फैलाव झालेला आहे. बरोबर, कोरोनाचा मोठा फैलाव झालेला आहे, या ठिकाणी जे की काय येण्यास मनाई आहे या जहाजाला. तरी सुद्धा हे जहाज काय करतोय, आज्ञाचं पालन करत नाहीये आणि त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अवज्ञा करतोय आणि सदरील जहाज काय करतोय, या किनाऱ्यावरती घेऊन येतोय. बरं, हा कॅप्टन काय करतोय, सदरील जहाज त्या ठिकाणी घेऊन येत असेल, बरं, की ज्याला पृथकवासाचे सांगितलेलं होतं की या ठिकाणी तुम्हाला येण्यास मनाई आहे, की ज्या ठिकाणी एखादा काय संसर्गजन्य रोग फैलावलेला आहे. ठीक आहे. सदरील जर तो जहाज घेऊन त्या ठिकाणी येत असेल तर त्या कॅप्टनला जे की ही शिक्षा होऊ शकते 6 महिन्यापर्यंतचा कारावासाची. बरोबर, 271. सर्वांना समजलं काय? प्रकरण 14 IPC मधलं प्रकरण 14, 268, 69, 270 आणि 271 सर्वांना लक्षात आलेत का? ठीक आहे. चला, तर त्यानंतर ना आपण हे जे की पाहूया अटके संबंधीचे अधिकार. अटक कशी केली जाऊ शकते. बरोबर, अटक एखाद्याला हात न लावता सुद्धा, बरोबर, एखाद्याला हात न लावता सुद्धा अटक करता येते. यू आर अंडर अरेस्ट. बरोबर, ते असं जे की म्हणून आपण त्याची काय करू शकतो, अटक, त्याला कोणत्याही प्रकारचं हे न करता. त्याचबरोबर थोडंसं याच्यामध्ये जे की काय हे 4 प्रकार आहेत ह्याच्यामध्ये अटक करत. ह्या जर डायरेक्ट एन्काउंटर याच्यामध्ये याचा, ठीक आहे. हे जे की काय कोणताही त्या व्यक्तीला हात न लावता त्याला जे की काय अटक करता येते. अटके संबंधीचं कलम जर आपण पाहिलं, बरं, तर जे की काय अटक कशी करायची, कलम 46 मध्ये सांगितलेलं आहे. CRPCच्या कलम 46. बरोबर, CRPCचं 46 अटक कशी करायची. मुळात CRPC मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की पोलिसांना दिलेले आदेश, पोलिसांसाठी असणारी मार्गदर्शिका आहे CRPC आणि न्यायव्यवस्थेसाठी. तर अटक करत असताना पोलीस अधिकारी किंवा अन्य व्यक्ती अटक करावयाच्या व्यक्तीला त्याच्या कृतीद्वारे स्वाधीन होण्याची जर तयारी दर्शवली नाही तर तिला शरीरास प्रत्यक्षपणे स्पर्श करून किंवा वेढा घालील त्याला. बरं, सर्वात म्हणजे पहिल्यांदा आपण हे म्हणजे पाहिलं
ठीक आहे, त्याला सर्वात पहिल्यांदा काय सांगितलं जाईल की त्याला स्पर्श न करता सुद्धा, बरोबर, त्याला स्पर्श न करता सुद्धा अटक करता येईल, यू आर अंडर अरेस्ट. ठीक आहे, त्यानंतर त्याला स्पर्श करून सुद्धा अटक करता येईल आणि त्याला काही किरकोळ मारहाण करून सुद्धा जे की काय त्याला, जर तो आपल्यावरती अटक करत असेल तर आपण त्याला योग्य बळाचा वापर करता येईल आपल्याला, त्यानुसार त्याची व्यक्तीची अटक करता येणार आपल्याला. परंतु जेव्हा एखाद्या महिलेला जर समजा अटक करायची असेल, बरोबर, ह्याच्यामध्ये जे की काय महिलेला अटक करायची आपल्याला, एखाद्या महिलेला अटक करायची असेल, तिच्या विरुद्ध परिस्थिती दिसून येत नसेल, अटकेबाबत केलेल्या तोंडी सूचनेवरून ती नजर स्वाधीन होण्यास अटक करण्याचं गृहीत धरण्यात आलेलं आहे आणि अन्य कृती जर आवश्यक नसेल किंवा पोलीस अधिकारी ही महिला नसेल तर पोलीस अधिकारी महिलेला अटक करण्यासाठी तिला स्पर्श करणार नाही. बरं, म्हणजे एखाद्या महिलेला जर आपल्याला अटक करायचं असेल तर अटक करण्यासाठी जे की काय महिलाच आवश्यक त्या ठिकाणी असणार आहे. बरं, महिला असणं आवश्यक आहे, इतर कोणताही पोलीस अधिकारी तिला स्पर्श करणार नाहीये. त्याचबरोबर जर अशा व्यक्तीनं, बरं, जर व्यक्तीनं अटक करण्याचा प्रयत्नाने जर बळाने प्रतिकार केला, अटक चुकवण्याचा प्रयत्न केला, पळून जाऊ लागला, बरं, काय करायला लागला, तो अटक करण्यासाठी आपण त्याला गेलोय आणि तो जो की आपल्यावरती प्रतिकार करतोय किंवा पळून जात असेल, बरोबर, पळून जात असेल तर मग असा पोलीस अधिकारी अन्य व्यक्ती अटक करण्यासाठी सर्व त्या मार्गांचा अवलंब करू शकणार आहे. बरं, मग याच्यामध्ये जे आपण पाहिलं होतं, ठीक आहे, हे सर्वात पहिल्यांदा जे की काय त्याला सांगितलं जाईल की अटक करण्यासाठी, ठीक आहे, त्यांनी जर प्रतिकार केला, पळून जाऊ लागला तर मग आपण काय करणार आहे, त्याला बळाचा वापर करणार आहे. ठीक आहे, बळाचा वापर त्या ठिकाणी करता येईल, त्याच्यामुळे आपला पोलिसी खाक्या त्याला दाखवलं जाईल. ठीक आहे, हे जे की यामध्ये. त्यानंतर जर या कलमातील काही गोष्टींमुळे, कोणत्याही गोष्टीमुळे जर मृत्यूचा किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेस जर पात्र असेल, बरोबर, सदरील व्यक्तीनं काय केलेलं आहे, मृत्यूचा किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेस पात्र असा अपराध केलेला आहे. बरं, म्हणजे समजा एखाद्याने काय केलंय, खून केलाय, बरं, खून केलाय, आजीवन कारावासाचा असणारा दरोड्याचा गुन्हा केलेला आहे, ज्याच्यावरती आरोप नाही, ज्याच्यावरती आरोप नाही, अशा व्यक्तीचा मृत्यू घडून आणण्याचा हक्क मिळत नाही. याच्यामध्ये दोन अर्थ निघतात पहा या वाक्यामध्ये. हे जे तिसरं जे सबसेक्शन जे म्हणजे ज्यांनी मृत्यू किंवा आजीवन कारावासाचा गुन्हा केलेला आहे, बरोबर, ज्यांनी मृत्यू किंवा आजीवन कारावासाचा गुन्हा केलेला आहे त्याचा आपण मृत्यू घडून आणू शकतो, इतरांचा नाही. बरं, हे सुद्धा याच्यामध्ये, बरोबर, ते हे तरतूद हे जे की आपण पाहतो आपण मध्यंतरी जे एन्काउंटरचं जे होतं, बरं, आपल्या हैदराबाद प्रकरणामध्ये झालेला एन्काउंटर, बरं, हैदराबादचा जो गँगरेप जो होता, बरं, त्या व्यक्तींना पळून जाण्याचा जो काही प्रयत्न केलेला होता त्याच्यामुळे त्यांचा एन्काउंटर करण्यात आला आणि जो की त्याचा आधार जो की 46 ह्याच्यामध्ये, समजा हा काय पळून चालला होता त्याने किंवा प्रतिकार करत होता पोलिसांवरती आणि याने खून आणि आजीवन कारावास होईल असा गुन्हा केलेला होता, त्याच्यामुळे त्याचा एन्काउंटर केला जाऊ शकतो. बरं, तर ही तरतूद आपल्याला 46 मध्ये पाहायला मिळते. मात्र अपवादात्मक परिस्थिती वगळता कोणत्याही महिलेला जर अटक करायची असेल तर सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी तिला अटक करता येणार नाहीये. बरं, कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या पूर्वी तिला अटक करता येणार नाहीये. आणि अटक करण्यासाठी आपण पाहिलं की अटक करत असताना महिला पोलीस अधिकारीच त्या ठिकाणी पाहिजे. बरं, पोलीस अधिकारी नसेल तर मग पोलीस अधिकारी, ठीक आहे, तिला अटक तिला स्पर्श करू शकणार नाहीये. अटक करण्यासाठी महिला अधिकारी जे की आवश्यक आहे. अपवादात्मक परिस्थिती अस्तित्वात असेल, महिला पोलीस अधिकारी ज्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असेल, ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला असेल त्यास अटक करायची जर असेल त्या महिलेला, तर या JMFC कडून जे की काय पूर्व परवानगी घेतली जाईल, अहवाल सादर करून अटक करण्यासाठीची पूर्व परवानगी घेतली जाईल जर रात्रीच्या वेळेस अटक करायची असेल एखाद्या महिलेला. बरं, इथं आपल्याला सांगितलं की सूर्यास्त आणि सूर्योदयापूर्वी तर अटक करता येत नाही, पण जर तात्काळ
परिस्थिती जर असेल, समजा महिलेकडून काही दुसरं कृत्य सुद्धा एखादं घडू शकतं, असा जर अहवाल JMFC ला दाखल केला तर मग ते रात्रीच्या वेळेस तिला अटक करण्याची सुद्धा परवानगी देतील. तर ही तरतूद कलम आपल्याला 46 मध्ये पाहायला मिळते. समजलं का सर्वांना? 46 कलम 46च्या तरतुदी सर्वांना लक्षात आल्यात का? ठीक आहे. त्यानंतर हे जे की बलात्काराच्या संबंधित असणारे बलात्काराची व्याख्या जे की 375 मध्ये सांगितलेली आहे, 376 मध्ये त्याच्या शिक्षा आहेत. तर चला तोपर्यंत काही आपण प्रश्न सुद्धा पाहूया, हे जे की नवीन झालेले त्याच्यामध्ये. चला प्रश्न पहा. IPCच्या कोणत्या कलमामध्ये, बरोबर, IPCच्या कोणत्या कलमामध्ये आपल्याला जीविताला धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याच्या संभव असलेली घातकी कृतीची अपराधाची तरतूद आहे? बरोबर, घातकी कृतीच्या अपराधाची तरतूद कोणत्या याच्यामध्ये दिलेली आहे? 268, 270, 279 आणि 294 ए मध्ये. कशामध्ये? यस, जीविताला धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याची असणारी घातकी कृती, जे की कलम किती मध्ये येणार आहे? 2 पाहिलं होतं आपण, 269 आणि 270. हयगय आणि घातकी कृती, बरं, हयगयची आणि घातकी कृती हे जर आपण पाहिलं तर जे की 270 मध्ये येणार आहे. या ठिकाणी 270 जीविताला धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरण्याचा संभव असलेली घातकी कृती. मग याचं उदाहरण जे की आपण सांगितलेलं होतं की ज्याला कोरोना झालेला आहे, ज्या व्यक्तीला कोरोना झालेला आहे तो व्यक्ती काय करतोय, इतरांना कोरोना व्हावा म्हणून तो त्या ठिकाणी इतरांशी डायरेक्ट हे करत असेल, त्याचबरोबर थुंकत असेल की जेणेकरून त्याचा संसर्ग इतरांना होईल, बरोबर, ते दुसऱ्यांच्या याच्यावरती डायरेक्ट किंवा डायरेक्ट ते माहिती असून, स्वतःला माहिती असून सुद्धा तो घातकी कृती करतोय, तर त्याला शिक्षा जे की 2 वर्षापर्यंत होईल. बरोबर, हे जे की मध्यंतरी झालेलं प्रकरण, डॉक्टर आणि त्या यांच्यावरती डायरेक्ट हे करणं, थुंकणं त्यांच्यावरती एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना. ठीक आहे. तर 270, 269 हयगयची कृती आहे, हयगयची कृती, आणि 268 सार्वजनिक उपद्रव. बरं, हयगयची कृती म्हणजे की काय, एखादा व्यक्ती डायरेक्ट पळून जाणं, बरं, एखाद्या व्यक्तीला काय केलेलं आहे, एका आयसोलेशनमध्ये ठेवलेलं आहे, बरं, आयसोलेशनमध्ये ठेवलेलं आहे आणि तो त्या ठिकाणी काय हयगयची कृती करतोय, पळून जा, इतरांना रोगाचा संसर्ग होण्यासाठी जो की काय बेकायदेशीरपणा त्या ठिकाणी कृती करत असेल, हयगयनी करत असेल, तर त्याला 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते. ठीक आहे. वैतागला असेल, तो पळून जाण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर त्याला ही शिक्षा होऊ शकते 269 मध्ये. येस, 268 जे की काय सार्वजनिक उपद्रवाची व्याख्या सांगितली, बरोबर आहे. लोकसेवकांशी संबंधित कलम, लोकसेवकाला क्षती पोचवण्याचा धाक दाखवणं अपराधाची तरतूद कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहे? 172, 177, 180 आणि 189.
चला, लोकसेवकांचं राहिलं ना आपलं, लोकसेवकांचं घेतलंच नाही आपण, ठीक आहे, घेऊया ते. त्याची की पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येते. लोकसेवक, आपण शासनाचे सेवक म्हणून जे की आता काम करणार आहे याच्यामध्ये MPSCतून आपण जर उत्तीर्ण झालो, आपल्याला जे की अधिकारी म्हणून काम करायचं आहे, तर आपल्याला काही कलम IPCतील माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर, IPCतील काही कलम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जसं की कलम 186 CRPC मधलं, आपल्या IPC मधील हे जे की कलम आहेत, IPCचा कलम 186, लोकसेवक सार्वजनिक कार्य करत असताना त्याला अटकाव करणं. बरोबर, म्हणजे एखाद्याला काय करतोय आपण, आपलं काम करत असताना आपल्यावरती आपल्याला मध्ये अटकाव करत असेल, आपल्याला आपलं कृत्य करून देत नसेल. लोकसेवक आपली सार्वजनिक कार्य पार पाडत असताना कोणी इच्छापूर्वक त्याला अटकाव करेल तर त्याला शिक्षा काय होऊ शकते, जो कोण अटकाव करेल त्याला 3 महिन्यापर्यंत, बरोबर, 3 महिन्यापर्यंतचा कारावासाची शिक्षा होऊ शकते. हे बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल. सरकारी कामात अडथळा, बरं, सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल हे जे की गुन्हा दाखल केला जातो, या कलमानुसार केला जातो तो सरकारी कामात अडथळा. बरं, समजा आपण काय करतोय, एखादा नगरपालिकाचा कर्मचारी, बरं, जो की काय करतोय अनधिकृत बांधकामाची किंवा अनधिकृत बांधकामासाठी जो की काय करतोय अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठीचा जो की काय कृती करत असेल, त्याला व्यक्ती काय करतात, अटकाव करतात. बरं, त्याला मग शिक्षा काय होईल, त्या व्यक्तींना 3 महिन्यापेक्षा जास्त 3 महिन्यांपर्यंत असू शकेल इतका कारावास आहे, किंवा 500 रुपये, 3 महिने किंवा 500 रुपये, किंवा दोन्ही शिक्षा त्याला होऊ शकतात, जो कोण व्यक्ती अटकाव करेल त्याला. ठीक आहे, हे शक्यतो बऱ्याच वेळा आपल्या पोलिसांच्या बाबतीमध्ये तर बऱ्याच वेळा घडतात. बरोबर, सरकारी कामात अडथळा जर आपल्याला जर कोण दाखल करत असेल तर आपण त्याच्यावरती या कलमांतर्गत गुन्हा दाखल करू शकतो. 186 लक्षात ठेवा. चला, आणि कायद्याचा अभ्यास फक्त परीक्षेपुरता नाही, तर आपल्याला मी बऱ्याच वेळा सांगितलं याच्याबद्दल की फक्त परीक्षेपुरता अभ्यास नाही करायचा, आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा सर्वसामान्य नागरिक म्हणून जे आपल्याला माहिती असणारे जे अधिकार आहेत, तर त्यानुसार सुद्धा हे जे की महत्वाचं आहे. बरोबर, त्यानंतर ना 187 मध्ये काय येतं बा, 187 जे की कशाबद्दलचं आहे, तर लोकसेवकाला सहाय्य देणं, कायद्यानुसार बंधनकारक असताना सहाय्य देण्याचं टाळणं. बरोबर, लोकसेवकाला मदत करणं जे की काय एखादा व्यक्ती टाळत असेल, बरोबर, तुमचं तुम्ही बघावा, मी काय करणार नाही तुम्हाला, ठीक आहे. तर काय याच्यामध्ये कोणत्याही लोकसेवकाला सार्वजनिक कर्तव्य बजावण्याच्या कामी विधिताबद्ध असून जो कोणी उद्देशपूर्वक जर एखादं सहाय्य करण्याचं टाळेल तर त्याला 1 महिन्यापर्यंतची शिक्षा होऊ शकते. ठीक आहे, 1 महिना, आणि हे जे की NC अपराध येतो, अदखलपात्र आहे. त्याचबरोबर काय, कारावासाची किंवा 200 रुपये, हे कोणत्या बाबतीमध्ये, सर्वसाधारण बाबतीमध्ये 1 महिना किंवा 200 रुपये. पण जर एखादा गुन्हेगार असेल, बरोबर, गुन्हेगार आहे आणि आपल्याला जर त्याला अटक करायची असेल, बरोबर, एखादा गुन्हा किंवा एखादी दंगल चालू आहे, दंगा करण्यासाठी आपण काय केलं की भरपूर लोक असणार आहे, त्याच्यामुळं सर्वसामान्य नागरिकाची मदत माहिती की आम्हाला दंगल शमवण्याच्या कामी मदत कर, किंवा एखादा आरोपी हवालातामधून आपल्या पळून गेलेला आहे, कस्टडीमधून पळून गेलेला आहे, आणि त्याला अटक करण्यासाठी आपण जर एखाद्याची मदत मागितली सर्वसाधारण व्यक्तीची, आणि त्या व्यक्तीने जर आपल्याला सदरेल सहाय्य मागितलं असतं, आपण त्याने जर ते दिलं नाही, बरं, समजा या ठिकाणी काय चालू आहे, एखादा चोर पळून चाललाय, बरं, आणि आपण त्याच्या मागे पाठलाग करतोय, आणि या ठिकाणी एक व्यक्ती होता त्याच्यामध्ये, आपण त्याला सांगितलं की याला अटक कर, आणि हा काय त्याच्यामध्ये मदत करत नाही, तुम्ही तुमचं पळून घ्या, बरं, तुम्ही तुमचा त्याचा पाठलाग करा. बरं, अटक करण्यासाठी याने मदत नाकारली म्हणून याला जी की काय शिक्षा होऊ शकते, तर 6 महिन्यापर्यंतचा कारावास होऊ शकतो. बरं, 6 महिन्यापर्यंत इतक्या कारावासाची किंवा 500 रुपयापर्यंतचा द्रव्यदंडाची तरतूद आहे. ठीक आहे, 6 महिने 500, आणि सर्वसाधारण बाबतीमध्ये जर असेल तर 1 महिना 200. 188 सुद्धा महत्वाचं होतं. 188 सुद्धा आता चर्चेमध्ये जे की आपण पाहतोय की ह्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं की मास्क परिधान करणं,
बरोबर. मास्क परिधान, आता यांनी जे काही काढलेले आदेश आहेत लोकसेवकांनी, की जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी काढलेले आदेश आहेत की मास्क परिधान करणं पाहिजे. त्याचबरोबर जो कोणी सार्वजनिक ठिकाणी थुंकेल त्याला सुद्धा शिक्षा आहे. बरोबर. म्हणजे लोकसेवकांनी काढलेले जे काही आदेश आहेत त्याची अवज्ञा करणं, बरं, लोकसेवकांनी काढलेल्या आदेशाची अवज्ञा करणे, यस, जाहीर नोटिसा ज्या असतील तर त्याची अवज्ञा करणं, ते याला सुद्धा शिक्षा सांगितलेली आहे. तर शिक्षा काय होऊ शकते, तर 1 महिन्यापर्यंतचा कारावास, त्याचबरोबर द्रव्यदंड किंवा दोन्ही 200 रुपयापर्यंतचा, 1 महिन्यापर्यंतचा साधा कारावास आहे. ठीक आहे. तर हे जे की बरेचसे आदेश आपले अधिकारी काढत असतात, त्याचं जर उल्लंघन झालं तर ही शिक्षा होऊ शकते 188 नुसार. आणि पहा याच्यामध्ये एक उदाहरण सुद्धा दिलेलं 188चं, की विशिष्ट रस्त्यावरून धार्मिक मिरवणूक जाता कामा नये. बरोबर. धार्मिक मिरवणूक या मार्गावरून जाऊ नये असा आदेश दिलेला आहे पोलीस अधिकाऱ्यांनी. आणि कायदेशीरपणे अधिकार प्रदान केलेला लोकसेवक असा आदेश जारी करतोय. क हा व्यक्ती काय करतोय, क हा व्यक्तीला सांगितलेलं आहे की धार्मिक मिरवणूक या ठिकाणी जाता कामा नये. जाणीवपूर्वक त्या आदेशाची अवज्ञा करतोय. बरोबर. जाणीवपूर्वक अवज्ञा करतोय की ज्याच्यामुळे दंग्याचा धोका निर्माण होऊ शकतो, त्या ठिकाणी दंगा होऊ शकतो, धार्मिक मिरवणूक आहे त्यामुळं. तर क ने काय केलेलं आहे, या कलमांतर्गत व्याख्या केलेला अपराध केलेला आहे कलम 188 नुसार. बरं. लोकसेवकांनी काढलेल्या आदेशाची अवज्ञा. आणि 189 लोकसेवकाला क्षती पोचवण्याचा धाक दाखवणं. बरं. लोकसेवकाला धमकी देणं, तुम्ही काय करणार आहे की बरोबर तुम्हाला पाहून घेतो, अशा प्रकारची लोकसेवकाला काय धमकी देणं हा सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे. सार्वजनिक कार्याधिकाराच्या वापराशी निगडीत असलेली कोणतीही कृती, ती कृती करण्यापासून परावृत्त राहण्याबद्दल, बरोबर, किंवा त्याला विलंब लावण्याबद्दल कोणत्याही लोकसेवकाचं मन वळवण्यासाठी लोकसेवकाला काय करतोय, क्षती पोचवण्याची धमकी देतोय. बरं. तुम्ही जर माझ्यावरती जर कारवाई कराल तर मग तुम्हाला पाहून घेऊ कसे घरी जाता तुम्ही. बरं. लोकसेवकाला धाक दाखवला तर अशा व्यक्तीला काय शिक्षा होईल, 2 वर्षापर्यंत. बरं. 2 वर्षापर्यंतचा कारावासाची तरतूद होईल. त्याचबरोबर द्रव्यदंड किंवा दोन्ही त्याला शिक्षा होणार आहे. चला, तर हे जे की आपल्याला लक्षात आलं असेल, कलम 189 जे आपण घेतलं होतं. बरं. लोकसेवकाला क्षती पोहोचवण्याचा धाक 189 मध्ये येणार. ठीक आहे. चला याचं सांगा, बेकायदेशीर जमाव संबोधण्याकरता जमावामध्ये किती व्यक्ती असले पाहिजे. कलम 141 बेकायदेशीर जमाव झालेला आहे, पाहिलेला आपण प्रश्न तो. 2, 7 किंवा जास्त, 5 किंवा जास्त, की वरीलपैकी काही नाही. चला, बाकीचे सर्वांनी सुद्धा उत्तर द्यायचंय. चला, बेकायदेशीर जमाव संबोधण्यास करता जे की किती व्यक्ती असले पाहिजे, 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे जे की या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट. चला, हा तर बराच वेळ झालेला आहे. ठीक आहे, काय हरकत नाही आहे. ठीक आहे. तर हे सर्वांना लक्षात आले असतील. आज जे आपण सध्या चर्चेमध्ये असणारी जी कलमे आपण पाहिली, बरोबर, तर याच्यावरती हमखास प्रश्न येऊ शकतो, कारण करंट बेस आपण आयोगाचा जो काही भर आहे तर तो कायद्याला सुद्धा लागू पडतो. बरोबर. त्यामुळं हे जे सध्या चर्चेमध्ये असणारे कलमे होते, तर हा जो की भाग आपण पाहिला. आणि यस, याचं जे की 7 वर्ष, बरोबर आहे, हा तर आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये जो की आलेला आहे आतापर्यंत सोपा प्रश्न सर्वात. किती वर्षाच्या आतील मुलानं कोणतंही जर कृत्य केलं तर जो की काय गुन्हा होत नाही, तर जे की काय 7 वर्ष. कोणत्या कलमामध्ये ते सांगा, कलम सांगायचं. कलम याचं कोणतं येईल. चला, झोपत विचारलं तरी कलम याचं आलं पाहिजे. अतिश एवढं आपण ते बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. बरोबर. तर जे की काय कलम 82 मध्ये, कलम 82 7 वर्ष, 83 मध्ये
7 ते 12 वर्षाचा अपरिपक्व समज असलेला मुलगा किंवा याच्यामध्ये बालक, त्याने जर एखादं कोणतंही कृत्य केलं तर त्याला सुद्धा काय शिक्षा होणार नाही. आणि 84 मध्ये एखादा वेडा व्यक्ती, इन्सेन, 82, 83 आणि 84. यस, ठीक आहे. तर अशाच पद्धतीनं आपण संपूर्ण चर्चेमध्ये असणारी कलम जे की घेतले. फक्त काय आपले ते कृत्य ह्याचे राहिले होते, बलात्काराच्या संबंधित असणारे, जे की आपण ज्यावेळेस IPC घेऊया त्यावेळेस आपण हे सर्व सविस्तरपणे पाहूया. ठीक आहे, सर्वांना लक्षात आलं असेल. ठीक आहे. आणि उद्यापासून 4 वाजता जे की आपण IPCच्या तरतुदी, बरोबर, IPC मधील असणारे सर्व कलमे सविस्तरपणे पाहणार आहे. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी सबस्क्राईब जरूर करा चॅनल, आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला लेक्चरचं नोटिफिकेशन येईल. ठीक आहे. त्याने डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा, जेणेकरून त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या सर्व लेक्चरच्या PDF आणि नोटिफिकेशन मिळतील. आणि जर काही शंका असतील तर माझ्याशी संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ID सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे, चालेल, थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच. रात्री 10 वाजताच्या सेशनमध्ये जे की कंबाईनसाठीचे PYQ आज आपण पाहणार आहे, तर भेटूया 10 वाजता. Thank you so much.